नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सौमित्रने लताविषयी खूप महत्त्वाची माहिती गोळा केलेली असते. लता एक फ्रॉड बाई आहे हे त्याने घरातल्या लोकांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता लता ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांना सांगणारच असते. पण इथे ऐश्वर्याने खूप मोठी खेळी खेळत इथे आता लताला काही 2 पोलिसांना अरेस्ट करायला सांगितलेले असते आणि ते पोलीस येऊन लता ऐश्वर्याचं कारस्थान सांगण्याच्या आधीच तिला अरेस्ट करून घेऊन जातात. उलट तिच्यावरती नको नको ते खोटे आरोपसुद्धा करतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता लताला अरेस्ट करून घेऊन गेल्यानंतर ऐश्वर्याचं कारस्थान रणदिवेंच्या समोर येत नाही. उलट इथे जानकीवरतीच खोटा आळ येतो. आणि जेव्हा प्रेक्षकांनो जानकीला कळतं की लता तिची खरी आई आहे, तेव्हा इथे आता जानकीवरती तिच्याच आईच्या खुनाचा आरोप झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये आता जानकीवरती लताच्या खुनाचा आरोप होताच इथे सौमित्र आणि ऋषिकेश दोघेजण तिच्या मदतीसाठी धावून गेलेले असतात आणि त्याचबरोबर इथे सौमित्रने आता तिचा जामीन केलेला असतो. जानकीचा जामीन करून तिला अगदी व्यवस्थितरित्या घरी घेऊन आलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकी खुनाचा आरोप हा खोटा आहे हे ती सिद्ध करणार असते आणि त्याचबरोबर तिच्या आईचा नेमका खून कुणी केलाय या गोष्टीचा शोध सुरू करणार असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सौमित्राला जानकीने एक जबाबदारी दिलेली असते. जानकीने सांगितलेलं असतं, सौमित्र भाऊजी, लताविषयी तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. ही बाई मला कुणीतरी खोटारडी वाटते. आता जानकीला माहितीच नाही आहे की लता तिची आई आहे आणि ऐश्वर्याने ही गोष्ट कुणाला कळूसुद्धा दिलेली नसते. जानकी आणि लताला एकमेकींपासून वेगळं ठेवण्यासाठी ऐश्वर्या आणि सारंगने खूप प्रयत्न केलेले असतात आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रत्येक वेळी यश आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या इतकी कट कारस्थानं करते, सारंग तिला साथ देतो, पण देवसुद्धा जणू काही ऐश्वर्याच्याच बाजूने आहे असं वाटतं. जानकी इतकी चांगली आहे, प्रामाणिक आहे, आपल्या कुटुंबाला जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते, तरीसुद्धा सगळे दुःख तिच्याच वाट्याला येतात आणि इथे ऐश्वर्या तिच्या हर एक प्लॅनमध्ये सक्सेसफुल होताना आपल्याला दिसत आहे. पण प्रेक्षकांनो, पण इथे नियतीच्या मनामध्ये सुद्धा आता वेगळा खेळ असतो. जानकीची आणि लताची भेट ही आता होणारच असते. तर प्रेक्षकांनो, सौमित्रने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की लता कारखानीस एक नटी आहे, त्या ॲक्ट्रेस आहे, सिरियल आणि टी व्हीमध्ये त्या काम करतात. त्या मोठ्या ॲक्ट्रेस नसल्यामुळे त्या आपल्या परिचयातल्या नाही, असं सुद्धा सौमित्र सांगतो. तेव्हा इथे सगळेजण घरातले विचारत असतात, ए बाई, कोण आहेस कोण तू आणि आमच्या घरी कशी काय आलीस? तेव्हा जानकी म्हणते की हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे. पण ऐश्वर्या आता सगळा आरोप लता आणि जानकीवरती टाकून मोकळी होते. अगदी नेहमीप्रमाणे सगळेजण तिच्याचवरती विश्वास ठेवतात. तेव्हा इथे आता हवालदार मॅडम येतात आणि इथे पोलीस इन्स्पेक्टर येतात. ते दोघेजण सिव्हिल ड्रेसमध्ये आलेले असतात. त्यांच्या अंगावरती पोलिसांचे कपडे तर नसतातच, पण तरीसुद्धा ते दोघेजण आता खोटी माणसं तर असतातच, त्यांच्याकडे बघूनच ते कळतं. तर ऐश्वर्या म्हणत असते, आपण कोण? तेव्हा ती म्हणतात की बरं झालं ही बाई तुमच्याकडे आहे का? ही एक नंबरची फ्रॉड बाई आहे. इथे काही श्रीमंत घरांमध्ये घुसायचं, पैसा वगैरे चोरायचा आणि तिथून पळून जायचं, ही जुनी सवय आहे या बाईची. लता कारखानीस नाव आहे तिचं. आम्ही किती दिवस तिला शोधतोय. तुमच्याकडे होती का? म्हणूनच आम्हाला ती भेटली नाही, असं इकडे आता पोलीस म्हणत असतात. तेव्हा तिची बॅग वगैरे आणा, आम्ही तिला आमच्याबरोबर घेऊन जातो, असं सुद्धा ते लोक म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, लगेचच सारंग जातो आणि इथे लताबाईंची बॅग घेऊन येतो. त्याच्यामध्ये ऐश्वर्यानेच दिलेले पैसे असतात आणि ते पैसे लताने चोरलेत असा लतावरती आरोप केला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सौमित्र विचारतो देखील, तुम्ही त्यांना कुठल्या पोलीस स्टेशनला घेऊन जाताय? तेव्हा तो माणूस म्हणतो, आम्ही हे तुम्हाला सांगायला बांधील नाही, आम्ही नाही तुम्हाला सांगणार, आम्ही त्यांना इथे घेऊन जायला आलोय. ती एक फ्रॉड बाई आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं ना. तेव्हा इथे
आता जानकीला खूप जास्त वाईट वाटतं, कारण कितीही केलं तरीसुद्धा जानकीने तिला जीव लावला होता आणि तीसुद्धा जाता वेळेला जानकीची काळजी घेत होती. कारण तोपर्यंत लताला कळलेलं असतं की जानकी तिची मुलगी आहे. त्यामुळे इथे आता लताला ते पोलीस लोकं घेऊन गेलेले असतात आणि ते तिला अर्ध्या रस्त्यात उभे करतात. कारण ऐश्वर्याचा त्यांना फोन आलेला असतो. ती माणसं ऐश्वर्याची असतात. कारण इथे ऐश्वर्याला कळलेलं असतं की आता सौमित्रेनं माहिती गोळा केली, लता कारखानीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय, तर लता माझं नाव घेणार. म्हणूनच इथे ऐश्वर्याने आता पोलिसांना फोन करून इथे खोटे पोलीस खरे पोलीस म्हणून घरी बोलावलेले असतात आणि लताला तिथून घेऊन जायला सांगतात. ही गोष्ट लताच्या लक्षात आलेली असते. ऐश्वर्याने त्यांना फोन करून आता त्यांचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील असं सांगितलेलं असतं आणि काही पैसे त्यांना ऑनलाईनसुद्धा पाठवलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, इथे सारंगला खूपच जास्त आनंद होतो. कारण का इथे लताने जाता जाता इथे जानकीसाठी एक पत्र लिहिलं होतं. त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलेलं असतं की तीच तिची आई आहे म्हणून आणि कशा पद्धतीने तिने मधुभाऊंकडे तिला सोडलं आणि मग ती मुंबईला निघून गेली आणि इथे ऐश्वर्या तिला घेऊन आली. हे सगळं तिने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे सारंग चोंबडेपणा करत ती चिठ्ठी चोरतो आणि आपल्या जवळ ठेवतो. पण शेवटीला काय, खोटं ते खोटं समोर येणारच. सारंग म्हणतो की अरे वा, त्या लताबाईंनी जानकी वहिनीसाठी लिहिलेली चिठ्ठी बरं झालं मी चोरली, म्हणजे जानकी वहिनीला कळलंच नाही की लताबाई तिची आई आहे म्हणून. तेव्हा इथे चिठ्ठीचा आता चोळामोळा करून सारंगने ती चिठ्ठी बाहेर फेकून दिलेली असते. ती चिठ्ठी जाऊन आता त्यांच्या दारातच पडलेली असते. आणि प्रेक्षकांनो, इथे लताबाईला ज्या ठिकाणी त्या खोट्या पोलिसांनी सोडलेलं असतं, जेव्हा लताला कळतं की हे खोटे पोलीस आहेत आणि हे ऐश्वर्याने पाठवलेत मुद्दामून मला गायब करण्यासाठी, तेव्हा ती त्या पोलिसांकडे बघते आणि हळूवारपणे तिथून पळ काढते. ती लगेचच तिथून आता पळून जाण्याचा प्रयत्न करते. कारण तिला माहिती असतं ऐश्वर्या माझा जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही. आणि ती म्हणत असते की देवा, मी लिहिलेली जानकीसाठी चिठ्ठी जानकीला मिळू दे, निदान तिला कळू दे तरी की ती अनाथ नाही आहे, मी तिची आई आहे हे तरी तिला कळू दे, असं आता लता म्हणत असते. तर ते खोटे पोलीस आता पैशांचा मेसेज बघत असतात. ऐश्वर्या त्यांना शाबासकी देत असते. त्यांचं लक्ष तिकडे असतं. लताबाईला कळतं की हे खोटे पोलीस आहेत. हे लोक मला कुठेतरी घेऊन जातील. माझ्या मुलीला मला कधीच भेटू देणार नाही. मला काही करून इथून पळून जायला हवं. आणि त्यामुळे लता कसाबसा आपला जीव वाचवत तिथून ती पळालेली असते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता लताबाई पळून जात असताना तिला ठेच लागते आणि ती म्हणत असते की देवा, काहीही कर, पण माझ्या मुलीला मी लिहिलेली चिठ्ठी भेटू दे. आणि प्रेक्षकांनो, तसंच झालेलं असतं. इथे आता जानकीला ती चिठ्ठी सापडलेली असते, जी चिठ्ठी लताने लिहिलेली असते जानकीसाठी. आणि ती चिठ्ठी सारंगने फेकून दिलेली असते. पण शेवटीला फेकलेली चिठ्ठी जानकीच्या हातामध्ये लागल्यानंतर जानकीला आता सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात की इथे नक्की गडबड काय झालेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता ऐश्वर्याच्या रूमच्या बाहेर जाते. कारण तिला कळतं ही चिठ्ठी लताबाईंनी माझ्यासाठी लिहिली होती. पण ज्या पद्धतीने या लोकांना गोष्टी चोरायची सवय आहे, जसे सॅम्पल बदलले तसंच त्यांनी चिठ्ठीसुद्धा लपून ठेवली असेल, जेणेकरून मला इथे लताबाईंनी सत्य सांगू नये म्हणून. लताला या चिठ्ठीमधून मला सगळं काही सांगायचं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी येऊन त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा सारंग म्हणत असतो की बरं झालं ऐश्वर्या, तुम्ही त्या खोट्या पोलिसांना बोलावलंत आणि त्या लताबाईंना अरेस्ट करायला लावलेत. नाहीतर जानकी वहिनीला सत्य समजलं असतं ना, तर आपलं काही खरं नव्हतं हां. आपला इथेच गेम वाजला असता. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की ऐश्वर्या आहे मी ऐश्वर्या, जानकीच्या 10 पावलं पुढे असते. ती जानकी काय मला जेलमध्ये टाकणार किंवा माझा गेम करणार. मीच तिचा काय गेम केला आहे ना, हे तिला कधीच कळणार नाही. आता जानकीला कधीच कळणार नाही आहे की तिची खरी आई कोण आहे ती. आत्तापर्यंत सगळेजण तिला अनाथ म्हणून हिणवत होते ना, तिला आता अनाथ म्हणूनच ओळखणार. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला समजलेलं असतं की ऐश्वर्याने खोटे पोलीस मॅनेज करून लताला अरेस्ट करायला लावले. मग आता जानकीला खूप जास्त टेन्शन येतं. ते लोक लताला कुठे घेऊन गेले असतील. लताचं वयसुद्धा 60 आहे. ती खूपच जास्त वयस्कर आहे. तिला जर काही झालं तर
तेव्हा जानकी आता लताला शोधण्यासाठी घराबाहेर पडते. ती सगळीकडे लताला शोधत असते. ऐश्वर्या म्हणत असते की लता आता जानकीला सापडणार नाही आणि जानकीला कधीच कळणार नाही की ती तिची आई आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी न सांगता लताला शोधायला गेलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की ती फ्रॉड बाई आहे, ती माझ्या भावनांबरोबर खेळलेली आहे. बरं झालं पोलीस तिला अरेस्ट करून घेऊन गेले. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, पण सौमित्र, अरे ते लोक त्या बाईंना पोलीस स्टेशनला घेऊन गेले असतील ना. आता सौमित्राची जरीसुद्धा ती आई नसली, ऋषिकेशची जरीसुद्धा ती आई नसली, तरीसुद्धा कुणाची तरी आई असेल. त्या दोघांनाही वाईट वाटतं. सौमित्र म्हणतो, दादा पण मी त्या लोकांना विचारलं ना, तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला घेऊन जाताय, पण ते लोक म्हणाले की आम्ही तुम्हाला सांगायला बांधील नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तरीसुद्धा आपण एकदा जाऊन खात्री केली पाहिजे ना रे. खूपच वयस्कर आहे ती बाई, आपण त्यांना असं अरेस्ट करून ठेवणं मला चुकीचं वाटतंय. म्हणजे आपण निदान आपला तरी गुन्हा मागे घेऊया. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जरीसुद्धा ती माझी पार्वती आई नसेल तरीसुद्धा तिने मला खूप माया दिली, खूप प्रेम दिलं. एका क्षणासाठी मला वाटलं की जणू काही ती माझी खरंच पार्वती आईच आहे. पण आपण जाऊन आता तिला पोलीस स्टेशनमधून सोडूया. तेव्हा इथे ऋषिकेश सौमित्र पोलीस स्टेशनला जातात आणि तिथे जाऊन चौकशी करतात. तर पोलीस म्हणतात की नाही, इथे तर कुठलीही बाई आलेली नाही आहे, लता कारखानीस तर मुळीच नाही आणि 60 वय आहे त्यांचं. एवढी वयस्कर बाई तर पोलीस स्टेशनला येत्या 8 दिवसांमध्ये आलेली नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश सौमित्र म्हणतात, मग लताबाईंना नेलं तरी कुठे. ते लोक तर म्हणाले होते की आधी जवळच्या पोलीस स्टेशनला नेणार, मग जवळचं पोलीस स्टेशन तर हेच आहे. तेव्हा ऋषिकेशला संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता कारखानीज ही मंदिरामध्ये जाऊन थांबलेली असते. तेव्हा इथे जानकी तिला शोधत शोधत मंदिराच्या जवळ जाते. ती म्हणत असते की देवा, जर तुला वाटत असेल की मी काहीतरी पुण्य केलेत, मी काहीतरी पुण्य कमावले, तर आज माझं सगळं पुण्य पणाला लाव आणि आज मला लताबाईंची भेट घडवून दे. मला जाणून घ्यायचंच आहे की माझी आई कोण आहे ते. मला कळायलाच हवं देवा. मला अनाथ म्हणून माझं आता संपूर्ण आयुष्य घालवायचं नाही आहे. अनाथ म्हणून मी खूप लोकांचं ऐकून घेतलं आहे, पण आता मला कळू दे नक्की माझी आई कोण आहे. मला माझ्या आईचं नाव कळू दे देवा, असं इकडे जानकी म्हणत असते. आणि तेव्हाच मंदिरातल्या घंट्या वाजतात. जेव्हा तिथे लताबाई गेलेली असते त्याच मंदिरामध्ये जानकीसुद्धा जाते. आणि मग जानकी तिथे गेल्यानंतर तिला लताबाई तिथे दिसते आणि लताबाई बघितल्यानंतर जानकी म्हणते, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा लताबाई घडलेला सगळा प्रकार जानकीला सांगते. जानकी म्हणते, मला माहिती आहे हे सगळं कारस्थान त्या ऐश्वर्याचं आहे. आधी तुम्ही मला सांगा माझी आई कोण आहे. तुम्हाला माझ्या आईबद्दल सगळं सत्य माहिती आहे, मला सांगा तुम्ही. मला माहिती आहे की तुम्हाला माझ्या आईबद्दल सगळी माहिती आहे. तेव्हा लता म्हणत असते की हा फोटो बघ ना. तो फोटो आता तिने आपल्या जवळ ठेवलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, हा तर माझ्या आईचा आणि माझा फोटो आहे. हा तुमच्याकडे काय करतोय. आधी तुम्ही मला सांगा ना माझी आई कोण आहे, काय नाव आहे माझ्या आईचं. तेव्हा इथे लता म्हणत असते, अगं हा फोटो बघ ना. हा फोटो जर माझ्याकडे आहे तर तुझी आई कोण असणार. तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे तुम्हीच माझी आई आहात का. तेव्हा लता म्हणते, हो जानकी, अगं मीच तुझी ती आई आहे. म्हणजे मीच तुला मधुभाऊंच्या इथे सोडलं होतं गं लहान असताना, आणि मी मुंबईला गेले होते तेव्हा आपल्याला तुझ्या वडिलांनी दुसरं लग्न करून सोडून दिलं होतं. मग मी आपलं पोट कसं भरणार होते. एकतर मला बाहेरच्या कामांची सवय नव्हती आणि तुला एकटीला घरामध्ये ठेवून मी बाहेर कामाला कशी जाणार होते. म्हणून मी तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं. मधुभाऊ खूपच चांगले माणूस होते, म्हणून मी तुला एका अशा ठिकाणी ठेवलं जिथे तुझ्यावरती लोक लक्ष ठेवतील, तुला व्यवस्थित लहानाचं मोठं करतील आणि त्याचबरोबर तुझ्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल अशा ठिकाणी मी तुला मधुभाऊंच्या वात्सल्य आश्रमामध्ये ठेवून मी मुंबईला गेले होते गं. आणि नंतर जेव्हा परत येण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला भीती वाटत होती की तू मला विचारशील की मला आश्रमामध्ये सोडून तू का गेलीस. मी तुझ्या प्रश्नाचं काय उत्तर देणार होते. आणि जेव्हा इथे आता मन घट्ट करून तुला भेटायला आले तेव्हा मला कळलं होतं की तुझं लग्न झालं आहे बाळा. मग तुझं लग्न झालेली गोष्ट कळल्यानंतर मला सांगितलं गेलं की तू एका चांगल्या घरामध्ये एका छान कुटुंबामध्ये गेली आहेस. तेव्हा मी पुन्हा निघून गेले. मग म्हणाले की माझी दृष्ट माझ्या मुलीला लागता कामा नये. पण त्यानंतर मी पुन्हा एकदा तुला भेटायला आले तर वात्सल्य आश्रम मला बंद भेटलं. त्याच्यामुळे मी पुन्हा निघून गेले आणि मी अशा अवस्थेमध्ये इथे येईन खरंच मला माहिती नव्हतं.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीला खूप आनंद होतो. जानकी आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते, चल आई माझ्याबरोबर तू घरी चल. तेव्हा इथे लता म्हणते की नाही नको, मी तुझ्या घरच्या लोकांना फसवलंय, ते लोक कसे वागतील माझ्याबरोबर मला खरंच माहिती नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, बरं ठीक आहे, तू इथेच थांब, तू कुठेही जाऊ नकोस, मी ऋषिकेशला सांगते, ऋषिकेश माझं सगळं म्हणणं ऐकून घेतील, मग ते इथे आल्यानंतर आहे ना ते तुला स्वतःहून घरी घेऊन जातील. तू थांबा इथेच, मी लगेच ऋषिकेशला घेऊन येते. मी फोनसुद्धा आणलेला नाही आहे, नाहीतर मी त्यांना फोन करून बोलावून घेतलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकी घरी येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ऋषिकेश माझी आई असं म्हणते आणि तेवढ्यातच तिथे पोलीस आलेले असतात. पोलीस येतात आणि म्हणत असतात की जानकी रणदिवे, तुमच्यावरती लता कारखानीस यांच्या खुनाचा आरोप आहे, तुम्ही त्यांचा खून केला आहे, आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी आणि खून कुणी सांगितलं तुम्हाला? तेव्हा इकडे आमच्याकडे पुरावा आहे, साक्षीदार आहे, असंही इकडे आता पोलीस सांगतात. त्यामुळे इथे आता जानकी पुढचं काही सांगणार तेवढ्यातच तिला अरेस्ट झालेली असते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की जानकी तू काळजी करू नको, काहीही झालं ना तरीसुद्धा तू कुणाचा खून करू शकणार नाहीस. अगं तू इथे मुंगी मारत नाही, तू काय कुणाचा खून करणार? त्यांच्याकडे कितीही साक्षीदार आणि पुरावे असू दे, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि जेव्हा पोलीस इथे गाडीमधून आता जानकीला घेऊन जात असतात तेव्हा इथे लगेचच आपली स्कूटर काढून ऋषिकेशसुद्धा त्या गाडीच्या बरोबरच जानकीबरोबर जात असतो. आणि तेवढ्यातच इथे ऋषिकेशने सौमित्रला फोन केलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या आता घरामध्ये सगळ्यांना सांगते की अरे ऐका ऐका, ह्या आता जानकीने आहे ना त्या लताबाईंचा खून केला, कारण त्या लताने इथे आता जानकीचं सत्य कुणाला सांगू नये ना, म्हणून त्या जानकीने लताचा खून केला. तिला पोलीस अरेस्ट करून घेऊन सुद्धा गेले. तेव्हा इथे आता जानकीने खून केला या गोष्टीवरती कुणाचाही विश्वास बसत नसतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, खोटं वाटते का तुम्हाला? पोलीस स्टेशनला ऋषिकेश गेलाय आणि सौमित्रला सुद्धा बोलवलंय जामिनाचे पेपर तयार करून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र जामिनाचे पेपर तयार करून डिरेक्टली पोलीस स्टेशनला पोचलेला असतो. तेव्हा इथे पोलीस म्हणत असतात की हे तुम्ही काय केलं? अहो लोकांनी बघितले तुम्हाला खून करताना. तेव्हा जानकी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, आधीसुद्धा माझ्या नवऱ्यावरती असाच खोटा आरोप केला होता, तेव्हा माझा नवरा होता आणि तिथे आता मी आहे, माझ्यावरती सुद्धा खोटा आरोपच झाला आहे. पार्वती म्हणजे लताबाईंचा खून जर मी केला आहे तर त्यांची डेड बॉडी कुठे आहे? हे बघा, मला ह्या प्रकरणामध्ये फसवलं जाते आणि आतापासूनच नाही तर 2 महिने मला ह्या प्रकरणामध्ये फसवलं जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर मी खरंच सांगतोय, लताबाईंचा खून दुसरा कुणीतरी केला असेल, जानकी करू शकत नाही. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो की हे बघा, मी जामिनाचे पेपर तयार करून घेऊन आलो आहे, तुम्ही प्लीज वहिनीला सोडा आणि आम्हाला आता शोध घेऊ द्या की लताबाईंचा नक्की खून केला गेला आहे की नाही, कारण का ह्या प्रकरणामध्ये वहिनीला फसवलं जातं आहे हे मात्र नक्की. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते आणि त्या नुसता लताबाई नाही आहेत तर त्या माझ्या आईसुद्धा आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय? तेव्हा जानकी म्हणते, हो ऋषिकेश, ही बघा चिठ्ठी आणि हा माझा आणि माझ्या आईचा फोटो, लताबाई माझ्या आई आहेत आणि हे सत्य सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या या दोघांना माहिती होतं आणि म्हणूनच या दोघांनी मिळून लता आईला माझ्यापासून दूर ठेवलं. पण मला आता ह्या चिठ्ठीमधून कळलं आहे आणि मला स्वतः लता आईने हे सगळं सांगितलं आहे. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला घरी आले होते ऋषिकेश, आणि मी त्यांना मंदिरामध्ये भेटून घरी येईपर्यंत त्यांचा खून होतो, म्हणजे हे नक्कीच कुणीतरी मुद्दामून सगळं काही घडून आणलं आहे. या सर्व गोष्टींच्या मुळाशी आपल्याला जायला हवं. इन्स्पेक्टर, उलट मीच तुम्हाला सांगते, मला आत्ता कळलं इतक्या वर्षानंतर की लताई ही माझी आई आहे आणि हे सत्य सांगायला मी घरी गेले होते आणि लगेच माझ्यावरती खुनाचा आरोप होतो. आता माझी आई एवढ्या वर्षानंतर मला मिळाली, मी तिचा खून का करेन? डेड बॉडी कुठे आहे माझ्या आईची? मला तिला बघू द्या आणि मला तिला ओळखू द्या, असं इथे आता जानकी पोलिसांना सांगत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जानकीला जामीन दिला जातो, कारण डेड बॉडी अजून कुठे आहे ही सापडलेलीच नाही आहे, तिच्यावरती फक्त आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तिचा जामीन मंजूर केला जातो आणि तिला आता सोडण्यात येतं. तेव्हा ऐश्वर्या मध्ये मध्ये बोलत असते की ह्या जानकीनेच खून केला असेल, पण इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्यांची बेल झाली आहे, त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका,
सत्य जे काही असेल ते एक ना एक दिवस समोर येईलच. त्या गुन्हेगार असतील तर त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा होईल. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या तू किती आणि काही करण्याचा प्रयत्न कर, पण लता आई शेवटीला माझी आई आहे आणि ती कुठे आहे, तिचा खून कुणी केला, खरोखर खून केला आहे की नाही, या सगळ्या गोष्टींच्या मी मुळाशी जाईन. आणि त्यामध्ये इन्स्पेक्टर साहेब, माझे भाऊजी सौमित्र आणि माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुला जितके प्रयत्न आहेत ना, तुला करायचे आहेत ना, तेवढे प्रयत्न कर मला हरवण्यासाठी, पण शेवटीला जिंकणार मीच आणि हार तुझीच होईल ऐश्वर्या. आणि ह्या वेळेला अशी हार होणार आहे ना, की तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाहीये, असं जानकी ठामपणे आता पोलीस स्टेशनमध्ये ऐश्वर्याला म्हणत असते.